अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. येतो ना आवाज? इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू. उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता. तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे. जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान. धाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा मुळंगणे. इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली. म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तर ज्ञानदेवाष्टकातल्या दोनच राहिलेत. चिराभ्यास संयोग सिद्धेर बलाढ्य. बृहद्व्याघ्रशायी महांचांगदेव. निरीक्षाग्र कुड्यागतवीत गर्व. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं. क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा. स्वयं वेद्य तत्त्वं न जानामि विष्णोः. यतः प्रेषितः खेचरन्नामदेवः. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना, निवृत्तीनाथांना, ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान सर्वांना वंदन. आणि आज मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राला वंदन. कारण आज 1 मे. तुम्ही गोव्याला होतात आहात, पण त्यावेळेचे 61 साली आपण सगळे असू म्हणजे बहुतेक. मला आठवतं शाळेमध्ये आम्ही होतो आणि महाराष्ट्र हा स्वतंत्र राज्य महाराष्ट्र म्हणून त्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा खूप मोठा सोहळा झालेला होता आणि आपल्याला तो अनुभवायला मिळाला. जसं स्वातंत्र्य ज्यांना अनुभवायला मिळालं असेल ते भाग्यवान, तसे आपणही भाग्यवान आहोत. आणि आजचा दिवस चांगला आहे की ज्ञानदेवांनी जी भगवद्गीता संस्कृतमध्ये लोकांना समजत नव्हती ती प्राकृत म्हणजे आपल्या त्या काळच्या मराठीमध्येच आणलेली आहे आणि सोपी करून आपल्याला सांगतायत. हे सगळेच ग्रंथ अतिशय उपयुक्त आहेत खरं सांगायचं. त्याचा अभ्यास करायला आणि हे करायला आपल्याला प्रेरणा मिळालेली. तर आपण महाराष्ट्र मातेला म्हणूया, महाराष्ट्र या राज्याला वंदन करूया. आज खरं आमच्या इथे जवळच शाळा आहे आणि तिथे झेंडावंदन चाललेलं होतं. मागच्या वर्षी मी तिथे थांबले होते, पण आज या क्लाससाठी परत यावं लागलं. थोडीशी रुखरुख लागते की आपण असंही आपलं कर्तव्य, नीती कर्तव्य पार पाडलं पाहिजे नागरिक म्हणून. सगळ्यांनी आपल्या मराठी भाषेवर प्रेम करायला पाहिजे. आपली नातवंड, आपले जे शेजारी पाजारी
सध्या इंग्लिश मीडियमचं जे फॅड लागलेलं आहे तर ते फॅड सगळं जरा हळू कमी करून आपल्या भाषेत शिक्षण शिकलं पाहिजे. खरं सांगायचं तर साधं ते तुकाराम महाराजांची गाथाच हिंदीतनं सांगायला लागले तर सगळ्यांना किती ताण वाटतं. आणि खरंच आहे आपल्या भाषेमध्ये नाही नाही आपलेपणा आणि त्याच्यात ओघवती भाषा आहे त्यांची. त्यांचं सुद्धा सांगणं सहज बोलणं जे म्हटलंय ना सहज बोलणं तर ते जाणवत नाही. मग आता ते म्हणजे आटापिटा करून त्यांना सांगावं लागतं हिंदीतून. विचार करून बोलतात. हां हां आणि काही काहीच नाही म्हणजे कारण त्यांच्याजवळ इतका खजिना आहे सगळ्या ज्ञानाचा आणि तो फक्त मग ते सहज सांगणं आहे. त्यांनी करावा खरं तो नीट विचार अगदी करतील मला तरी असं वाटते. आणि आजच्या महाराष्ट्र दिनादी त्यांना सूचना करावी की मराठीतूनच सांगितलं ना मराठीतून आहे. आज सांगितलं ताई. आज सगळ्यांनी तीच विनंती केली महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं. म्हणून तर मलाही तेच वाटतं ना. नाही हिंदी भाषा राष्ट्रभाषा आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. पण आत्ता आपली जी समोर सगळी ऐकणारे श्रोते आहेत किंवा जे जिज्ञासू आहेत त्यांच्या मनाला जे भावल तेच करायला पाहिजे. आणि मुळात तुकाराम गाथा मराठी आहे ना. हो ना. त्या मराठीचं हिंदीत ऐकायचं म्हणजे ते जरा ऑड वाटतं. अगदी 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 बरोबर आहे. नाही आपल्याला कशी एक नाही म्हणलं तरी ती सवय झाली आहे पहिल्यापासून. आपण जर हिंदी माध्यमातून शिकलो असतो सगळंच तर काही वाटलं नसतं. आता भगवद्गीतेचं सुद्धा तुम्हाला सांगते. त्यावेळेला तुम्ही शिकत होतात का नव्हतात मला माहिती नाही. पण ज्या समश्लोकी बनवलेले आहेत आत्तासुद्धा माझ्यासमोर असे ते ग्रंथ असतात की समश्लोकी ज्या लोकांनी केल्या ना त्या इतक्या छान वाटतात. म्हणजे विनोबांची फक्त गीताही आपण तेव्हापूर्वी अभ्यासलेली होती किंवा म्हणत होतो. पण अनेकांनी केलेले आहेत ते प्रयत्न आणि त्या गीता वाचताना सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो. म्हणजे संस्कृत तर आता डोक्यातच बसलेली आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाही. बरं चला आता हा आपला कालच्या ओव्यांबद्दल परवाच्या कोणी बोलणार आहे का? 51 पर्यंत झालं ना. 51 पर्यंत झाली होती ना. 51वी झाली होती माझ्या मते. कोणी सांगत असाल तर सांगा नाही तर मग मी पुढची सुरू करते. न पेरिता पीक जोडे ते मुळाची आल हे रोकडे ऐश्या सोयी उघडे बोलणे हे. काय म्हणतात? मुळाची 51 का 52 ही 51वी आहे. 52वी आज घ्यायची. आता सगळ्याचा सारा म्हणजे दृष्ट सिद्धांत आता आज पाहायचा आहे ना. सगळ्या झाल्या काल परवा. 51 सांगू का? सांगा. पण त्या दिवशी 49, 50, 51 3 घेतल्या होत्या. 4 घेतल्या होत्या तशा. 27 हा बोला. ते मुळाची आहे शिवडे इकडे रोकडे ऐशिया सोयी उघडे बोलणे हे. जमिनीत पीक पेरले किती उगवते गणित रूपाने त्यात धान्य भरले जाते. पुन्हा ते धान्य आपल्याला प्राप्त होते. परंतु ज्ञानदेव म्हणतात की बीज न पेरता कणीस उगवते म्हणजे त्या जमिनीत ती बीज रूप शक्ती असते. ज्याला ती शक्ती जाणवते ती शक्ती त्यालाच प्राप्त होते. त्यालाच परमेश्वराचे अव्यक्त स्वरूप निश्चित कळलेले असते. ज्ञानदेव म्हणतात हे माझे प्रगट चिंतन आहे. हे माझे मौनाचे बोलणे समजून घ्यावे. कारण मौनात जे शब्द कारण काय? बर ठीक आहे. अजून कोणाला त्याच्या आधीचं सांगायचं आहे? हा बियाचा दृष्टांत छान दिलेला होता ज्ञानदेवांनी.
आणि पेरण्यापूर्वी जे कणगीमध्ये असतं तर ते पुढं इतकं त्याचं होणार आहे हे आपल्याला तेव्हा अंदाजही नसतो, माहितीही नसतो. आणि त्याच्यामध्ये गुप्तपणे त्याच्यात इतकी पुढची सगळी संपत्ती ही साठलेली असते. त्याच्या आधीचा दर्पणाचा दृष्टांत होता की दर्पणा वाचून आपल्याला मुखाचं ज्ञान होतं आणि त्यालाच खरं रहस्य कळलेलं आहे. म्हणजे ज्याला स्वरूपाचं ज्ञान होतं आहे त्याला दर्पणाची वगैरे काही आवश्यकता नाही. किंवा त्याच्या आधीचं सांगितलं होतं की लाकडांचे जे वेगवेगळे विविध प्रकार आहेत, पण अग्नी हा केवळ एका रूपाने स्वरूपानेच त्या ठिकाणी असतो. त्या लाकडाची भिन्नता तिथे आवश्यकता नसते किंवा त्याची गरजही नसते. त्याच्या आधीचं आपण वाद्याचं उदाहरण पाहिलेलं होतं की निरनिराळी वाद्य आहेत, पण वाद्यामधून जो ध्वनी उत्पन्न होतो, नाद उत्पन्न होतो, तर ती नुसती वाद्य असून उपयोग नाही. ती दृगोच्चर जरी झाली किंवा दृष्टीला जरी पडली तरीसुद्धा त्याच्या नादाची गोष्ट जी आहे ती नादाजोगीच असते की तो नादच त्याच्या ठिकाणी असतो. नादाची स्थिती फक्त नादालाच माहिती असते, बाकी आपल्याला काही त्याचं ज्ञान नसतं. आणि मनाच्या अंकुरापासून मला ती ओवी फार आवडलेली होती की मनाचा अंकुर जोपर्यंत उत्पन्न होत नाही अशा स्थितीत असलेला जो काम आहे तर तो मन मानल तेव्हाच प्रगट होतो. लहान मुलाच्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रकटीकरण दिसत नाही, किंवा परवा कोणीतरी वृद्धांच्या ठिकाणी नसतो असाही एक सांगितलेला होता विषय. आज आता 52वी ओवी पाहायची आहे की या सगळ्याचा सिद्धांत काढतात. जे आत्तापर्यंत शिकलो 12-13 ओव्यांमधून सगळे दृष्टांत ज्ञानदेवांनी भरपूर दिलेले आहेत. आणि आता पुढच्या ओवीमध्ये 52व्या ओवीमध्ये म्हणतात एवं विशेष सामान्य दोहो नातळे चैतन्य ते भोगी जे अनन्य तेनेसी सदा. एवं म्हणजे अशा प्रकारे. सामान्य, विशेष आणि सामान्य. आता विशेष म्हणजे काय, जसं आपण इतकी माणसं आहेत सृष्टीमध्ये तर मनुष्य हे सामान्य नाम, पण त्यातले त्यात पुन्हा विशिष्ट नामानं जेव्हा ओळखलं जातं, राम म्हणू, कृष्ण म्हणू, किंवा जी काही हल्लीची नावं असतील, नवीन नवीन राधे आहे, कौंते आहे, तर हे जे नाव आहे ते विशेष आहे. पण इथं भगवंताच्यासाठी किंवा परब्रह्मासाठी सामान्य आणि विशेष असा भेद नाहीच आहे. म्हणून ते सांगतायत की एवं विशेष सामान्य दोहो नातळे चैतन्य. नातळे म्हणजे समजत नाही, त्या चैतन्याला वेगळेपण नाहीच आहे, ते जाणवतच नाही. दोहो नातळे चैतन्य ते भोगी जे अनन्य तेणेसी आहे. आणि ते कसं भोगायचे किंवा ते कसं जाणायचे, तर एकच शब्द त्यांनी दिलेला आहे, ते भोगी जे अनन्य. अन म्हणजे नाही आणि अन्य म्हणजे दुसरं. ते दुसरं नाहीच आहे, ते आपल्या ठिकाणीच आहे, ते एकच आहे, तिथं वेगळे पण नाहीच आहे. तर अनन्य भावाने, आपण म्हणतो ना, अनन्य भावाने शरण जा. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां. तर इथे जे म्हणलेलं आहे तिथे अनन्य भावाने जर आपण पाहिलं किंवा अनुभवलं तरच ते आपल्याला समजणार आहे. नाही तर ते वेगळं हे वेगळं, मग आपण जे सारखं म्हणतो तुझ्यातला आत्मा, माझ्यातला आत्मा, सगळ्या चराचरातला आत्मा परमात्मा वेगळा आहे, सगळ्यांमध्ये एकच आहे, हेच आपल्याला एकत्वाचं ज्ञान, हे सगळं अनुभवाचं अमृत हे ज्ञानदेव आपल्याला देत आहेत. आणि म्हणून ती जी चैतन्य वस्तू आहे किंवा ते जे चैतन्य आहे त्याच्याशी आपण अनन्य होऊनच राहायला पाहिजे. ते भोगी जे अनन्य तेणेसी सदा. तेणेसी म्हणजे तिच्याशीच किंवा त्याच्याशीच अनन्य होऊन आपण राहायला पाहिजे. अजूनही आपण आपल्यात भेद करतोय, आपल्याला सतत माझं म्हणून स्वरूपानंदांची ती भूपाळी फार आवडते. माझे माझे लोप पाहू दे, तुझे तुझे उगवू दे. फार छान रचलेली आहे आणि गायलेली पण त्या शमिकांनी छान आहे. कोण असे मी, कोण असे मी,
फार सुंदर आहे. तर ते लक्षात ठेवायचं की मी कोण आहे, मी वेगळा कोणी नाहीच आहे, मी तो परमात्मा आहे, मी तो आत्माच आहे. म्हणून या सिद्धांतामध्ये ब्रह्मवस्तू सामान्य विशेष भावरहित आहे, किंवा विशेष आणि सामान्य दोन्ही भावरहित असं हे ब्रह्मचैतन्य निरंतर आपलाच आपण भोग घेत आहे. आणि ज्ञान मात्र ब्रह्मवस्तूचे सहज सगळे निर्धर्म, कुठलाही धर्म त्या ठिकाणी नसतो, निर्धर्म रीतीनं ते राहते किंवा निरंतर स्थितीत आहे. म्हणून यालाच ते भोगणे जे अनन्य तेणेची सदा, म्हणजे त्याचा सतत नाहीतर आपल्याला जरा झालाय, आता काय म्हणूया, अनुभव आलेला आहे म्हणूया, किंवा दृष्टांत झालेला आहे, आणि आपण आता मानायला लागलो की सगळ्यांमध्ये एकच भगवंत भरून राहिलेला आहे, परमात्मा भरून राहिलेला आहे, अगदी प्रत्येक क्षणापर्यंत आहे. पुन्हा नकळत व्यवहारात आलो की आपला तू मी भेद सुरूच होतो. तर त्याला काही काळापुरतं हे अनन्यत्व नको आहे, चिरंतन पाहिजे आहे. आणि जीवाच्या सामान्य ज्ञानदृष्टीनं जे आलेलं आहे, किंवा भेदाने जे आलेलं आहे ते नको आहे, भेदशून्य ज्ञान. आणि तिथे सामान्य आणि विशेष हे धर्म नाहीत. आपल्या बाकीच्या ठिकाणी सामान्यत्व, विशेषत्व प्रत्येक गोष्टीत आहे. आपण आता ती फुलांची उदाहरणं पाहिली, सुगंधाची पाहिली, किती प्रकारांनी आपल्याला समजावून देत आहेत. बघू साखरे महाराज काय म्हणतायत. बघता बघता हे प्रकरण तसा जरी लांबलं तरी संपत आलं बघा, की सामान्य विशेष भावामध्ये चैतन्य आकळलंच जात नाही. आकळणे शब्द फार छान आहे, कळणेपेक्षा आकळणे, पूर्णपणे कळणे. जसं असं म्हणतात भरून राहिले म्हणतो, तसं आकळणे. आणि सामान्य विशेष भावरहित अशी जी निजस्थिती आहे, स्वतःचं स्वरूप आहे, ते कायम आपल्याच ठिकाणी आहे, आपल्याशीच अनन्य असतं. म्हणजे त्यावरून पुन्हा जी 39वी ओवी त्यांनी सांगितली होती, तिथं पुन्हा आपण जायचं की सर्व सिद्धांताची या उजारिया, सांडोनिया निदसुरिया, आपुलिया हाता चोरिया आपणची जो. म्हणजे सगळ्या सिद्धांतातलं अज्ञानांताच्या शेवटी चातुर्यासनं आकळून जो आपला हात चोरून आपणच असतो, आपुल्या हाता चोरिया आपणच. जे परमात्मा कुठल्याही श्रुतिवाक्याचा विषय होत नाही. त्या अर्थी सगळी जी शास्त्र आहेत त्यांचा तो विषय कसा होणार. म्हणून सगळ्या शास्त्रांनी जरी अनात्म पदार्थाविषयी चर्चा केली असेल, किंवा अज्ञानाच्या शेवटी ते सांगतात की असा असा परमात्मा आहे, तर परमात्मा कोणत्याही शब्दाचा विषय होत नाही, कुठल्याही दृष्टांताचा विषय होत नाही. आणि शास्त्रकार मात्र धडपड करत असतात, प्रत्येकजण अगदी आटापिटा करत असतो की आपल्या पद्धतीने ही गोष्ट समजावून द्यायची. तर तितक्यांनाही हात चोरून आपल्या स्वरूपानं आपण असतो. म्हणजे तो द्वैत संबंध रहित आहे. आणि आपल्या ठिकाणी मात्र सतत द्वैताचीच भाषा असते. म्हणून आता ह्या ज्या 6 ओव्या त्यांनी सांगितल्या होत्या, त्याच्यातून त्यांनी सांगितलं की ते कायम आपल्या ठिकाणीच आहे, सतत आहे, सामान्य विशेष भावरहित आहे. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. खंदारकर महाराज काय म्हणतात बघूया. आता सकाळी सुद्धा ज्ञानदेवीच्या वेळेला जर आपण ग्रंथ उघडून बसलेले असू तर त्या महाराजांना 5-5 वेळा विचारायची गरज पडणार नाही. तसं होत नाही. ते माणसं सगळं त्यांनी लहान मुलांसारखं काही काही वेळेला वाटतं. मग सारांश आहे हा सगळ्यात शेवट, निष्कर्ष किंवा सारांश काढलेला आहे की परमार्थता विचार केला तर, व्यवहारता किंवा वैयक्तिक दृष्टीने विचार केला तर हे काहीच कळणार नाही. पण परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर सुखरूप चैतन्य
सामान्य किंवा विशेष या दोन्ही अवस्थांना स्पर्शच करीत नाही. ते सुख त्याच्याशी सर्व काळ एकरूप होऊनच भोगावं लागतं. आणि सुख प्राप्त झाल्यानंतर साधनांची कृतकृत्यता सांगतात. ती आता पुढच्या ओवीपासून साधनांची कृतकृत्यता सांगणार आहेत. समजली का? 51वी ओवी. 52वी. म्हणजे आत्मचैतन्य हे सामान्य आणि विशेष या दोन्ही धर्मांनी आकळलं जात नाही, एवढंच त्याचं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या स्वरूपाशी अनन्य होऊनच आपण सुख भोगीत असतो. पहा ना, असा कधीतरी क्षण येतो ना आपल्या मनामध्ये सुद्धा, की खरंच आपण किती व्यर्थ वाद घेत असतो, व्यर्थ द्वंद्व करत असतो. सगळं आपलं म्हणजे ज्याला द्वैत म्हणतो आपण, द्वैताचाच सगळा व्यवहार असतो आयुष्यामध्ये, व्यवहारामध्ये. तर हे सगळं आपण सामान्य आहे किंवा ते सामान्य आहे, विशेष आहे, असं जे आपण तटस्थ भावानं पाहिलं तर चैतन्य एकच आहे, आपल्या ठिकाणीच आहे, इतर ठिकाणी कुठं बघायला जायची गरज नाही. म्हणून त्याचा आपण अनुभव किंवा अनुभूती हीच आपल्याला आली पाहिजे, एवढंच तिथं अपेक्षित आहे. म्हणजे ताई, हां, म्हणजे ह्याच्यात सामान्य आणि विशेष असा भेद नाहीये. नाहीये. असं म्हणता येईल? नाही ना. असंच म्हणता येईल. हो, तसंच आहे ना. मी एकच. काय सांगितलं की आपण व्यवहारामध्ये सामान्य विशेष नेहमी लक्षात घेतो. आता बघा, त्या समर्थांनी त्याला भिक्षा मागून आण म्हणल्यानंतर सगळे जे तिथं ओळीनं घरं होती, प्रत्येकाला तो ओम भवती भिक्षां देई म्हणत होता. पण सगळ्यांनी काय सांगितलं, आमची जेवणं झालेली आहेत, पण तू ते घर बघ. सामान्य लोकांनी म्हणजे जनरल सगळी घरं म्हणजे त्याच्या दृष्टीनं भिक्षेला सारखी होती. पण लोकांनी सांगितलं ते कोपऱ्यातलं घर बघ, जोशांचं, ते विशेष घर आहे आणि तिथं त्यांची जेवणं उशिरा असतात, तर तुला ते मिळेल, तिथे तुला भिक्षा मिळेल नक्की. म्हणजे सहज सांगते मी की व्यवहारामध्ये सुद्धा बघा, सगळ्या स्त्रिया सगळ्या ह्या एकच आहेत, पण तरीसुद्धा प्रत्येकजण काय मानत असते, मी कशी वेगळी आहे. प्रत्येकीचं स्वतःचं एक विशेषपण असतं. मग ती कोणी एखादी स्वयंपाकात हुशार असेल, एखादी व्यवहारात हुशार असेल, एखादी बोलण्यात चतुर असेल, हे सगळे विशेषत्व आपण प्रत्येक ठिकाणी अनुभवत असतो किंवा जाणवत असतो. पण तसं परमात्म्याच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष हा भेदच नाही आहे, एकच आहेत, एकमेव अद्वितीयच आहे. आणि म्हणून तिथं सामान्य विशेष हा भेद या दृष्टीनं पाहायचंच नाही आहे त्याच्यात. छान सांगितलं तुम्ही, बरोबर आहे. आता त्या मानसीताई पण म्हणतात की चैतन्याला म्हणजेच आत्म्याला विशेष म्हणूनच सामान्य विशेष या प्रकारची भेददर्शक जाणीवच नाही. ते सदैव अनन्यतेनं आत्मभोगच घेत राहतं. सज्जन संत हे सगळे तिथं पोचलेले आहेत बघा. त्यामुळे त्यांच्या दृष्टीमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, कृतीमध्ये भेदभाव दिसतच नाही बघा. मला आता एकदम या भेदभावावरून आठवलं, स्वामीजी जेव्हा गोविंददेवगिरीजी असू देत किंवा इथे शंकराचार्य आलेले होते आणि अशी त्यांची प्रवचनं झाली, हे झाली की त्यांचं दर्शन घ्यायला एक विशिष्ट हे असते, ओळीनं जायचं आणि दर्शन घ्यायचं. लोक आता तिथे सुद्धा बघा, त्या जे महाराज आलेले होते, काय शंकरतनय चंद्रतनय, काय छान नाव होतं. तर एक दिवशी म्हणाले की तुम्ही त्यांचं सगळ्यांनी दर्शन घ्यायला जा आणि ओळीनं जा. काही जण आधी जेवायला जा आणि काही जण आधी त्या लाईनला थांबला. जे जेवायला गेले ते पटकन जेवून आले, पुन्हा या लाईनमध्ये थांबले. यामध्ये जे थांबलेले होते तर 5 मिनिटांनी त्यांनी अनाऊन्स केलं की आता हे दर्शन थांबूया आणि तुम्ही सगळे जेवायला जा. तर तो आत्ताचा घडलेला प्रसंग आहे, पण मला स्वामींच्या वेळेचं आठवते. मागच्या वर्षी 75चा त्यांचा अमृत महोत्सव झालेला होता. तिथेही हजार लोक ओळीनं तिथे दर्शनाला जातात. आता आपल्या मनात काय असतं, आमच्याशी स्वामींनी बोललं पाहिजे किंवा मला अमुक प्रसाद मिळाला, असं एक छोट्याशा अगदी छोट्या गोष्टीवरनं आपण भेद पाहत असतो. आता आपल्यातलीच बघा ती संगीता म्हणून आहे पाटील,
तर तिला त्या स्वामींनी अगदी छान डोक्यावर कलश घेऊन त्या ह्याच्यामध्ये फिरायला संधी दिली होती. आता ती इतकी आनंदात होती की मला ताई हे मिळालं, मला ताई हे मिळालं. पण त्याच्यात आपल्याला आनंदच वाटला पाहिजे ना. लगेच लोक म्हणणार हां तुझं कसं काय बाई असं, तुला कसं काय ते व्यक्तीलाच मिळालं. किंवा प्रसाद देताना हातामध्ये जे येईल ते, ज्याला बदाम येईल त्याला बदाम देतील, काजू येईल त्याला काजू देतील, किंवा अशी पुडीच करून ठेवलेली असते. शंकराचार्यांच्या वेळेला सगळ्यांना त्यांनी रुद्राक्ष दिलेले होते. मग कोणी म्हणे आम्हाला 2 मिळाले. अरे बापरे, म्हणजे हा जो भेद आहे ना, सामान्य विशेष भेद, एवढ्यासाठी मला आपलं सहज ही उदाहरणं रोजच्या व्यवहारातली जाणवलेली मी तुम्हाला सांगते. हे तर अशा मोठ्यांच्या, बरोबर आहे. असं हे मोठ्यांच्या बाबतीत त्यांना काही असतं का हो? त्यांची भेददृष्टीच नसते. प्रत्येकजण तो परमात्मरूपानेच त्यांच्या जवळ येत असतो आणि ते स्वतः आत्मरूपातच रमलेले असतात. त्यामुळं सगळे एक आहेत. एवढी जर आपली खरंच दृष्टी वाढली किंवा दृष्टी झाली तर किती आनंद होईल बघा सगळा. हा जो आत्ता चालला आहे, आत्तासुद्धा कोणीतरी सांगितलं की नाही ते कसे गुरु आहेत हे समजावून सिद्ध करून सांगत होते. पण मला आता नेमकं सकाळी तसाच वेळ नाही मिळाला. एक पाठवलेले आपल्या साधकांचे मनोगत साधकांचे मनोगत नाही, मनाच्या श्लोकाचा दुसरा हे काय ग्रुप आपला अवघे धरू सुपंत, त्याच्यावर आलेलं आहे. मी पाठवलं आहे बहुतेक आपल्या ग्रुपवर, नसेल तर ऐका सगळ्यांनी. की तो प्रत्येकाच्या मनामध्ये हा ठसला पाहिजे आहे भाव. आणि जे एवढे थोर साधू संत होऊन गेलेले, किती कोटी हो, कितीच म्हणजे अक्षरशः संकुचितचं शब्दसुद्धा अजून संकुचित करायला पाहिजे, इतकी संकुचित दृष्टी आहे माणसांची. खरं म्हणजे जे होऊन गेलेले आहेत ना, त्यांच्याबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकारच नाही. आणि त्यांचं काहीच तुम्ही पाहिलं नाही. आम्ही ते ग्रंथ शोधत होतो. धुळ्याला एक 3 वर्षापूर्वी, मला वाटतं 2 वर्षापूर्वी प्रसिद्ध केलं आहे की त्या काळातली सगळी कागदपत्र ती त्यांनी आत्ता छापलीत, ती तशी हस्तलिखित. आणि ती हस्तलिखित जर आपण पाहिली या पण मला काय म्हणायचं आहे, पात्र व्यक्तीलाच हे दाखवावं, अपात्रला दाखवून काय करायचे. जो सामान्यातला सामान्य अगदी जसा असेल, आणि आता आपण नाही म्हणलं तरी याच्यावर येतो शेवटी व्यवहारामध्ये, तर अशांशी बोलूच नाही. म्हणून यांनी छान सांगितलं की आत्म्याला विशेष आणि सामान्य या प्रकारची भेददर्शक जाणीवच नाही, आणि ती सदैव अनन्यतेनं आत्मभोगच घेत असते. दुसरा भोगच नाही आहे त्यांना. आपल्याला सगळे भोग आहेत बघा. आज लग्न झालं, लग्नाचं जेवण, उद्या अमकं झालं, उद्या अमक्याचं जेवण, आणि आपण त्याच्यातच रमून जातो. तर संस्कृत आणि हे बघूया. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की आजच्या पुढच्याही ओव्या आपण फटाफट सुरू करूया, पण हे थोडीशी चर्चाही आवश्यकच असते. एवं विशेष सामान्ये चैतन्यम न स्पृशेत खलू. अहो त्याला स्पर्शसुद्धा करत नाही. चैतन्य हे सामान्य आणि विशेष असा त्याला स्पर्शही होत नाही. तस्योपभोगस्ते नैव कर्तव्योऽनन्य भावनात. आणि तस्य उपभोग हा तेन, तो उपभोग त्याचा घेतोय किंवा कसा घेतोय, कर्तव्यात असा उपभोग केला पाहिजे. अनन्य भावनात, अनन्य भावनात, ते वेगळं नाही. नाही तर मग तसं जर म्हणलं तर प्राण्यांचं आत्म वेगळं आहे, परमात्मा चैतन्य वेगळं आहे, आपल्यामधलं वेगळं आहे, झाडं वेली वृक्षातलं वेगळं आहे, राक्षसांमधलं वेगळं आहे. असं नाही ना. त्या रामानी किंवा श्रीकृष्णांनी सगळ्या राक्षसांचा उद्धार केला आणि त्यांची आत्मज्योत यांच्यामध्ये विलीन झालेली. तसं जर नसतं तर मग ते वेगळेच राहिले असते. तसं नाही आहे. सगळ्यांमध्ये एकत्व आहे हे त्यांनी जाणलेलं होतं. पण शेवटी व्यवहार आणि हे परमार्थ यांची सांगड घालण्यासाठी, समाजाची स्थिरता राखण्यासाठी, स्थैर्य राखण्यासाठी हे या साधू संतांनी म्हणूया किंवा भगवंतांनी वेगवेगळे अवतार घेऊन पूर्णत्व केले. नाही तर मला सांगा, एकट्या त्या प्रल्हादाच्या रक्षणासाठी त्याला इतकं पित्याने छळलं म्हणून एवढा नरसिंह अवतार घेतला का एका व्यक्तीसाठी? प्रल्हाद हा त्याचा एक प्रतिनिधी होता. पण
पण इतकंही करू शकतो भगवंत. जसं एकट्यात परवा जे सांगितले ते द्रौपदीसाठी एवढी वस्त्र पुरवलेली आहेत. तर आत्ताच्या काळात ते आता काल कोण म्हणतंय पुन्हा हे माझी बहीण आणि लाडकी बहीण बंद झालं, नामकं झालं. पण जाऊ द्या ना, तशा सारख्या या काही योजना सुरू केल्यात, ह्या चांगल्या आहेत ना, ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी आहे. पण इथे सामान्य आणि विशेष हा भेद नको, एवढं फक्त आपल्याला पटवून दिले. स्वरूपानंद काय म्हणतात पाहूया. आता शब्दखंडनाकडे जाण्याची ओढ लागली आहे मलाच, पण मला वाटतं एवढंच हे प्रकरण होईल, नंतरच पुन्हा ते करावं लागेल. सामान्य विशेष भाव हे गिळून, सामान्य विशेष भाव हे गिळून, आपुली आपण असे वस्तू, आपुली आपण असे वस्तू, वस्तू स्वयंपूर्ण सच्चित सुख घन, वस्तू स्वयंपूर्ण सच्चित सुख घन, तद्रूप होवो न भोगाविती, तद्रूप होवो न भोगाविती. त्याच्याशी तद्रूप व्हायला पाहिजे, एकरूप व्हायला पाहिजे, तरच आपल्याला ती वस्तू आता उपभोगणे हा सुद्धा शब्द खरं तसं म्हणलं तर तिला तो लागू नाही आहे किंवा बरोबर वाटत नाही. पण आपल्याला व्यवहाराच्या दृष्टीनं म्हणून त्यांनी मग शब्द तरी काय वापरणार ना, असा प्रश्न पडतो. आपल्याला शेवटी व्यवहाराची भाषा थोडीशी तरी बोलावीच लागते. देशपांड्यांच्या पुस्तकातलं राहिलं होतं तेवढं सांगते की विश्वामध्ये जे अपूर्व असं परमेश्वरी चैतन्य नांदत आहे, त्या अपूर्व चैतन्याला हे सामान्य रूप आणि हे त्याचं विशेष रूप असा भेद संभवतच नाही. चैतन्य कुणाला स्पर्श करत नाही. ऊन आपल्या अंगावर पडतं, चांदणं आपल्या अंगावर शांतपणे सुखाचा वर्षाव करतं, परंतु ते आपल्या अंगाला कधी चिकटतं का? नाही. आपली सावली आपल्यापाशीच असते, परंतु सावली कधी आपल्याला स्पर्श करते का? ही छान उदाहरणं दिलीत बघा त्यांनी. नाही. असं हे विश्वव्यापी चैतन्य त्याच्याशी अभिन्न होऊन त्याला भोगावं लागतं. चैतन्याला भोगता आणि भोग्य हेही जाणवत नाही. तिथं तर द्वैतही नाही आहे, तर म्हणजे तीन हे पण नाही आहेत, भेद नाहीच आहेत. आत्म्याशी जेव्हा संवादी सूर जुळतो तेव्हा परमेश्वरी चैतन्याचा गाभारा आपल्यासाठी उजळून निघतो. फार सुंदर भाषा आहे बघा यांची. त्या उजेडात आपण न्हावून निघायचं, परंतु त्याचा चैतन्य स्पर्श कधी होत नाही. भोग भोगूनसुद्धा आपण पुन्हा अभोगीच राहतो. एकदा त्या चैतन्याशी एकरूप झालो की भोगणं, मी आता जे म्हणलं भोगणं हा शब्दच तिथे लागू पडत नाही. अभोगी म्हणजे भोगूनसुद्धा अभोगी राहतो. ती भाषाच संपते तिथे, स्पर्शाची आणि याची भाषाच संपते. बरं, बघूया आता पुढचं. आता 54वी योगी. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, द्रष्टांती वाहिली आण दिसावयाची. एवं म्हणजे याप्रमाणे. कुठली? 53वी ओवी राहिली. 53. हा मला का बरं वाटलं की ही माझी 53. हा बरोबर आहे, 53 राहिली. चुकून मी ते तसंच वाटलं आणि खाली आले एकदम. ठीक आहे. आता यावरी जे बोलणे, खरं आहे, आता यावरी जे बोलणे, ते येणेची बोले शहाणे, ते मौनाचेही निपटणे पिऊन गेले. आता इतकं सांगितल्यानंतर यावरी जे बोलणे, आत्ता जी आपली चर्चा चालली आहे ती सुद्धा तशी व्यर्थच आहे. ते येणेची बोले शहाणे, तर ते जे आहे सगळं बोलणं आहे, हे सगळं ऐकल्यानंतर तर हे जे बोलणं आहे त्या बोलण्यानंच या बोलण्यानंच शहाणं होतं. ते येणेची बोले शहाणे, ते जे मौनाचेही निपटणे, आणि मग मौनाचा सुद्धा तिथं निराश होतो म्हणूया, किंवा ते मौनसुद्धा पूर्णपणे पिऊन निघून गेलेले. आता पिऊन गेले. आता एकदा प्यायल्यानंतर पुन्हा काही आपल्याला अनुभवायला उरतच नाही. तसं हे मौन काय म्हणू आपण की या परमात्म्याविषयी काही बोलणं म्हणजे न बोलण्यासारखं आहे, म्हणजे मौनच आहे. आणि ज्या बोलाने मौन घेतलं आहे त्या बोलानं मौनसुद्धा निपटून पिऊन टाकलं. आता मौनाची भाषा बोलायची आणि पुन्हा मौनाबद्दल बोलायचं हे चुकीचं आहे. तर न बोलणं तेही जातं
आणि मौनाची स्फूर्तीसुद्धा तिथे राहत नाही. म्हणजे मौनाचेही निपटून पिणं असं त्याला म्हणलेलं आहे. जे मौनाचेही निपटणे पिऊन गेले, ज्या बोलानं असं केलं असेल त्याच बोलाला शहाणा बोल असं समजावं. बोलू ऐसे बोल, एकदम आठवलं मला ते. पुढची ओळ येत असेल तर कोणी बघा. तर ते बोलणं तिथे संपणारच आहे आणि मौनाला जणू काही पिऊन टाकल्यासारखं होईल. म्हणजे आता पुन्हा मौनाच्या नंतर काही बोलणं हे चुकीचंच आहे असं इतर ज्ञानदेवांना म्हणायचे. बघू अजून काय काय म्हणतायत. म्हणजे आत्मसुखासंबंधी आता जे काही बोलणं आहे ते याच बोलण्यानं शहाणं ठरल की जी गोष्ट केवळ अनुभवगम्य आहे. रात्रंदिवस किती बडबडलं तरी ते येणार आहे का अनुभव आपल्याला, आणि वाणीला विनाकारण क्षीण होणार. तर तो देण्यापेक्षा एकदाच बोलून टाका आणि वाणीच्या वाटीत दुधाच्या साईसारखं चिकटलेलं मौनाचं निपटणं सुद्धा पिऊन टाकलं. काय सुंदर कल्पना केली बघा कंधारकर. फारच. आपण बघा ते आईस्क्रीम म्हणा, श्रीखंड आणा, आम्रखंड, आमरस असं पूर्वी निपटून टाकायचं असायचं, काही त्याला चिकटून ठेवायचं नाही आहे. तसं हे मौनाचंही निपटणं हे पिऊन निघून गेलं आहे. म्हणजे आता काहीच उरलं नाही. मौनही उरणार नाही, काहीच उरणार नाही, फक्त तो अनुभव, फक्त एक. गुलाबराव महाराज काय म्हणतात बोला. आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणे, जे मौनाचेही निपटणे पिऊन गेले. आता यावर जे बोलणं आहे ते असं आहे, या परब्रह्माच्या ठिकाणी शब्दांची प्रवृत्ती नाही. शब्दांचं मौन तेही तिथं निश्शेष झाले. अशा प्रकारचं बोलणंच शहाणपणाचं. म्हणजे आता न बोलणं, खरं सांगायचं तर न बोलणं, मौनानंतर पुन्हा काय बोलायचं त्याच्यातून सगळं समजून घ्यायचं. काय मला ते गाणं आता आठवे ना, कोणाला आठवलं तर बघा. म्हणजे आता बोलणं थांबले, मग पुन्हा मौनाबद्दल अजून काय बोलायचं. आणि तो अनुभव हा यतो वाचा निवर्तन्ते, जिथं वाणी ही परत फिरते. सगळी अशी ह्याच्यातली उपनिषदातली वाक्य फार अशी सुंदर आहेत बघा. तर त्यामुळे वाणी त्या ठिकाणी उरतच नाही आणि मौनसुद्धा जणू काही निपटून टाकल्यासारखं आहे. म्हणजे यानंतर जे काही बोलण्याचं त्याची स्थिती ही की मौनही निश्शेषपणानं नाहीसे होत. म्हणजे तिथे थांबणं हेच आहे. बोलणं संपलेलंच आहे, बोलायचंच नाही. जोग महाराज म्हणतात, यावर वस्तूसंबंधी बोलून ज्या शहाणे व्हायचं असेल त्यांनी अशा तऱ्हेचं बोलावं की मौन निपटून, मी आत्ता जे सांगितलं तसं, जेवण झाल्यावर सगळं ताट असं निपटून खाल्लं जातं बघ. धुवून पितात. परवा एक जण भेटले होते आणि खरंच आहे त्यांचं, पण मला पटलं की त्या कणभरसुद्धा आपण जरी निपटून घेतलं तरी त्याचा काही अंश हा ताटाला राहत असतो किंवा त्या वाटीला राहत असतो. तर ते त्यात पुन्हा पाणी घालून ते पिऊन टाकायचं, इतकं ते निपटून टाकायचं. तसं निपटून, मौन निपटून पिणे म्हणजे न बोलणे तर खावेच, पण मौनाची स्फूर्तीसुद्धा ठेवू नये. तर आपण आत्ता सांगतो ना, आम्ही 9 दिवस 7 दिवस मौन धरलं होतं. हो, काय झाला उपयोग त्या 7 दिवसाच्या मौनाचा. ते मौन तसंच राहायला पाहिजे. मौनाची जी आहे भाषा म्हणा किंवा अवस्था, ती टिकवली पाहिजे. खरंच रोज वाटतो, खरंच मौन जर धरलं ना तर आपली किती प्रकारची एनर्जी वाया जात असते ह्या बोलण्यातून. आता हे आपण शिकतोय हा भाग वेगळा आहे, पण खरंच जर आत्मचिंतन केलं, शांत राहिलो, तो श्वाससुद्धा जर आपला सतत असा सहज राहिला तर त्या प्राणावर सुद्धा केवढे आपण आघात करत असतो ते सगळे हळूहळू कमी होतील आणि मगच खरं ते आत्मज्ञान तिथपर्यंत आपण पोहोचू.
म्हणजे मौनाला देखील पूर्णपणानं पिऊन निघून गेलेलं असावं, मौनानं सुद्धा. मौनाची स्फूर्तीसुद्धा राहू नये. त्या मौनाचेही निपटून पिणं असं शब्द वापरला आहे त्यांनी. कुठून त्यांना सुचलं असं, म्हणजे त्यांचा तो अनुभवच आहे म्हणा. आणि याच बोलाला शहाणा बोल असं समजावं. बघा, जे शहाणे लोक असतात, खरे संत असतात, असा जर कोणी घेऊन आला काही एखादा काय म्हणू आपण, तक्रार म्हणा किंवा कोणाचं वाद, आणि समजत असतं की शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात, पण इथे मौनाचाच मार द्यायला पाहिजे आहे प्रत्येकाला. मग उगाचच त्याच्याकडं बोट दाखवायचं, याच्याकडं बोट दाखवायचं आणि पुन्हा त्यांची ती वादावादी वाढायची. त्यापेक्षा कधीकधी मौन धरणं ठीक आहे. कारण जो शहाणा आहे ना, त्याच्याबद्दल काही बोलायची गरजच नाही. पण जो असा वाद घेणारा असतो, आत्ता जे मी मगाशी म्हटलं, या लोकांबद्दल बोलून काय उपयोग आहे? उलट ते अधिक तीव्र त्यांचे हे होईल, त्यांचा तापटपणा म्हणा किंवा त्यांचा जो निषेध आहे. म्हणून ते मौन राहणंच चांगलं. पूर्वीच्या काळी बघा, आईवडील आमचेसुद्धा सांगायचे की 100 आकडे उलटे बोलायचे, की 1 ते 100 आकडे म्हणायचे, की 1 ते 10 आकडे बोला. म्हणजे जो वाद चाललेला आहे, आता हा वाद तशा अर्थानंच आहे ना, आणि म्हणून त्याला संपवायचं आहे. वादाला नादातूनही नाद निर्मित होतो, तसं तो वादातूनही वादच निर्माण होतो. त्यापेक्षा मौनच चांगलं असं मला तरी त्यांनी सांगितलेले. ते तेवढ्याचसाठी सांगायचं की त्याच बोलाला शहाणा बोल असं म्हणायचं, की ज्या बोलानं मौन निपटून टाकले, काहीच नको बोलायला, काहीच नको. संस्कृत आणि हे काय म्हणतायत, अथ यद्भाषणं तत्तु विचक्षणं. एकदम मी त्याच चालीत घ्यायला लागले. अथ यद्भाषणं तत्तु विचक्षणमनेन वै मौनस्यापि च यन्मौनं पीत्वा निःशेषमास्थितम्. अथ यद्भाषणं, आता जे बोलणं आहे, यावर सगळं जे बोलणं आहे ते काय करणार आहे? तत्तु विचक्षणम अनेन वै. विचक्षण म्हणजे शहाणा. तर तिथं अशा प्रकारे बोलणं हे शहाणं आहे. कसं? मौनस्यपि यत् मौनम. मौनाबद्दलही जे मौन आहे, मला फार आवडली ही भाषा. पीत्वा निःशेषमास्थितम्. ते मौनच निःशेष पिऊन टाकायचे, काही मौनाचं सुद्धा अवशेष ठेवायचा नाही. फार संस्कृतसुद्धा सुंदर केलेलं आहे बघा. अथ यद्भाषणं तत्तु विचक्षणमनेन वै मौनस्यापि च यन्मौनं पीत्वा निःशेषमास्थितम्. आणि हे काय म्हणतात, स्वरूपानंदांचं आता मौनासीही जेथे पडे मौन. आता मौनासीही जेथे पडे मौन रिघेल कोठून वाचा तेथे. खरंच काही जणांचं मौनाचं इतकं जे श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे ना, ते मौन अनुभवणं सुद्धा अवघड आहे. कारण रिघेल कोठून वाचा तेथे. ज्याला मौनालाही मौन पडलं असेल, आता कशी वाचा तिथे. आणि न बोलणं शहाणपणाचं म्हणतात ना, न बोललेल तो शहाणा. असे जेव्हा वाद होतात निर्माण, म्हणून पूर्वीच्या काळी हे षटशास्त्री कारणं जे म्हटलेलं आहे, साही शास्त्रांनी इतके वाद निर्माण केलेले होते. पण ज्या वेळेला हे वेदांत किंवा शंकराचार्यांचा सिद्धांत हा ज्या वेळेला श्रेष्ठ ठरला, कारण नंतर सगळे हे मौनावलेच, मग त्याच्यापुढे त्यांना काही बोलताच येईल. आणि म्हणून मौनानं मौन धरलं किंवा त्यानं मौनालाच निपटून टाकलं.
अशी भाषा म्हटलेली आहे. आता पुन्हा पुढे छान उदाहरणं देणार आहे, दृष्टांत देणार आहे. ते आपण उद्या घ्यायचं आहे का क्लास, का मग आपलं सोमवारपासूनच? कालचा बुडलाय म्हणून आणि मग बरं चालेल. आपण प्रार्थना हां सोमवारी ठीक आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिम भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट खरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो समगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ही सगळी सेवा त्या ज्ञानदेवांना आणि पंढरीनाथांना आणि आपल्या सर्व हृदयस्थ परमात्म्याला अर्पण करूया आणि स्वल्प विराम घेऊया. सोमवारी पुन्हा उत्साहाने झालेल्या ओव्यांचं थोडंसं चिंतन करून या. ज्याला जेवढं पटपट सांगता येईल ते सांगा, नाहीतर मग आपल्याला फक्त मौनाचीच भाषा असेल तर उरलेल्या ओव्या होईस्तोवर सगळ्यांनी मौन धरा. म्हणजे पटपट होऊन जातील सगळ्या ओव्या.